हाय, श्री गुरुदेव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मोराळ क्षेत्राबद्दल म्हणजे काही लोक प्रभाव टाकतात, वाईट प्रभाव टाकतात आणि त्याबद्दल मला बोलायचं आहे. जे मला आलेला अनुभव आहे ते मी शेअर करणार आहे. बाकी काही यात मला कुठला स्वार्थ नाही आहे आणि कुठला मोठेपणा घ्यायचा नाही आहे. आणि मला जे खरी म्हणजे अनुभव आलेला आहे ना ते मी सांगणार आहे. तर काही लोक म्हणतात की मोराळ क्षेत्र पैसा लुटतात, पैसा घेतात, पैसा लुटण्यासाठी असं काही करत आहेत. तर हे कितपत योग्य आहे ना, तर तिथे जाऊन डोळ्यांनी अक्षरशः तुम्ही बघा. कारण असले म्हणजे वाईट व्हिडिओ बघून तुम्ही म्हणजे घरातच बसून राहू नका की की तिथं काय जाऊन काय करायचं आहे असं तुम्ही वाटून म्हणजे बसू नका. कारण तुम्हाला जर जे सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मोराळेला जाऊन तिथं सगळं प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघावं लागणार, म्हणजे काय खरं आहे काय खोटं आहे. जे मला आलेला अनुभव आहे की म्हणजे मला म्हणजे असं वाटते की माझं मत असं आहे की तिथं तसं काहीही नाही आहे, तसं वाईट काहीही नाही आहे. जे लोक उठवत आहेत तसं काही वाईट नाही. आणि ते काही म्हणजे लोक वाईट पण नाही आहेत आणि लोक म्हणजे पैसा पण लुबाडत नाही आहेत. तर पैसे लुबाडायचा असेल तर त्यांनी कितीतरी म्हणजे पैसे लुबाडले असते ना. म्हणजे त्यांनी देवानी त्यांना कार्य दिलेलं आहे ते त्यांनी कार्य करत आहेत. जर त्यांना पैसा लुबाडायचा असतं तर म्हणजे ते कितीतरी म्हणजे सांगितले असते त्यांचं काय म्हणजे ते म्हणजे किती द्यायचं आहे ते सांगितले असते. तसं त्यांनी सांगत नाहीत कारण फक्त त्यांनी म्हणजे अपॉइंटमेंट जे घेतात त्यांच्याकडून फक्त ₹500 घेतात. ते पण तुम्हाला म्हणजे द्यायची इच्छा नाही आहे का? ते पण तुम्हाला अयोग्यच वाटते का? कारण त्यांनी ते ₹500 का घेतात? तर त्यांना जे अन्नदान करायचं असते, ते काय म्हणजे देवाचं कार्य करत आहेत काय? म्हणजे देवानी कार्य दिलेलं आहे म्हणून त्यांनी म्हणजे सगळं फ्रीमध्ये ठेवेल आणि स्वतःचं घरचं म्हणजे घालत बसतील, असं तरी होणार आहे का? त्यांना ते जमणार आहे का? म्हणजे कितीतरी लोकं आलेले असतात आणि त्यांना म्हणजे ते अन्न अन्न म्हणजे दान करायचं असते, म्हणजे ते ते प्रसाद द्यायचा असते. कारण त्यांच्या स्वतःच्या खर्चातून तर ते होणार नाही आहे ना तेवढ्या लोकांना म्हणजे अन्न दर गुरुवारी म्हणजे म्हणजे अन्न करायचं ते जमणार आहे का? तुम्हीच सांगा ना. त्यांनी फक्त अपॉइंटमेंट घेतल्यानंतर फक्त ₹500 घेतात. ते पण अन्नदानासाठी. ते काय असं म्हणत नाहीत की आम्हाला 1000 द्या, 2000 द्या, 3000 द्या, 10,000 द्या, असं तर म्हणत नाहीयेत ना. जे अपॉइंटमेंट घेतात तेच लोकं